नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्याच यूट्यूब चॅनलवरती। आणि आज मी आपल्यासाठी काही मोबाईलवरती पार्ट टाइम जॉबबद्दल माहिती घेऊन आलेलो आहे। त्यासाठी आपल्याला काहीच गरज नाही पडणार, फक्त एका मोबाईलची गरज पडणार आहे। जर आपल्याकडे मोबाईल असेल तर आपण या पार्ट टाइम जॉबला करू शकता। आपल्याला हा पार्ट टाइम जॉब करण्यासाठी आपल्याला कोणताही वेळ निश्चित करायचा नाही, म्हणजे आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण हा पार्ट टाइम जॉब करू शकतो। जसे की आपल्याला सकाळी कॉलेज नाही तर दुसरं काही पण काम असेल तर आपण हा 5 ते 6 या दरम्यान पार्ट टाइम जॉब करू शकता। आपल्याला जेव्हा पण 1-2 तास वेळ भेटेल तेव्हा आपण या जॉबमध्ये काम करून चांगले पैसे कमवू शकता। जर आपल्याला 2 ते 3 तास आपल्याला कुठेही पण फ्री वेळ मिळत असेल तर आपण या पार्ट टाइम जॉबला नक्कीच अप्लाय करा आणि पार्ट टाइम जॉब सुरू करून आपण यामधून 30,000 महिना कमवू शकतो। याची पूर्ण माहिती मी आपल्याला पुढे देणार आहे, कसे काम करायचे, कुठे काम करायचे आणि आपल्याला कसे पेमेंट मिळणार, पूर्ण माहिती मी आपल्याला स्टेप बाय स्टेप देणार आहे। यामध्ये मी आपल्याला काही महत्त्वाची माहिती देऊन घेतो त्या अगोदर। तर हा एक मोबाईल आपल्याला गरजेचा आहे, आपल्याकडे एक स्मार्टफोन म्हणजे अँड्रॉइड मोबाईल फोन असणे गरजेचं आहे। तर आपण यामध्ये काम करू शकतो पार्ट टाइम जॉबमध्ये। आपल्याला जेव्हा पण वेळ असेल तेव्हा आपण हा पार्ट टाइम जॉब करू शकतो। तर आपल्याला यामध्ये काम करण्यासाठी आपल्याला एज्युकेशन पाहिजे आहे, फक्त 10वी पास। आपण जर 10वी पास असाल तर आपण या जॉबसाठी अप्लाय करू शकता आणि यामध्ये जॉब करू शकता, नाहीतर आपण 12वी पास असला तरी चालेल आणि अदर आपण कोणतं पण एज्युकेशन घेतलं असेल तरी चालेल। तर यासाठी आपल्याला हे एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। मिनिमम पाहिजे आहे 10वी पास, म्हणजे हा जॉब कोणीही करू शकतं ज्याची 10वी झाली आहे तो। तर यासाठी आपल्याला कसं करायचं, यामध्ये कसं काम करायचं, पूर्ण माहिती मी आपल्याला पुढे सांगून घेतो। यामध्ये आपण 30,000 महिना कमवू शकतो। चला व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर काही महत्त्वाची माहिती सांगत आहे। जर आपण आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि जी बेल येते तिला लगेच क्लिक करून घ्या, जेणेकरून आपण जर एखादा विद्यार्थी असाल आणि ऑनलाईन कुठे पण जॉब नाही तर कुठे पण काम शोधत असाल तर त्याविषयी मी सर्व माहिती आपल्याला या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी आपल्याला ज्या पार्ट टाइम जॉबबद्दल माहिती सांगत आहे त्या पार्ट टाइम जॉबचं नाव आहे पेटीएम सर्व्हिस एजंट। आपण पेटीएम सर्व्हिस एजंट होऊन यामध्ये पार्ट टाइममध्ये काम करून चांगले पैसे कमवू शकता। याची पूर्ण माहिती मी आपल्याला सांगून घेत आहे, कसं अप्लाय करायचं, आपल्याला कसं यामध्ये काम करायचं, पूर्ण माहिती मी आपल्याला सांगणार आहे। एक पण पॉईंट इथं मिस करणार नाही। जर एखादा पॉईंट मिस पण झाला तरी त्याची पूर्ण माहिती मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे। तर चला मी आपल्याला स्टेप बाय स्टेप सांगून घेतो। तर आपण बघू शकता इथं ग्रेट अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी आलेली आहे पेटीएम कडून। इथं आपण पेटीएम सोबत काम करून आपण बघू शकता इथं पैसे कमवू शकता। कसं कमवायचे मी खाली आपल्याला स्टेप बाय स्टेप सांगत आहे, त्यासाठी मी खाली आलेलो आहे। ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। त्यासाठी आपल्याला इथं येऊन अप्लाय करावं लागेल, इथं जाऊन अप्लाय करावं लागेल। तर अप्लाय कसं करायचं मी पुढे सांगणार आहे। त्या अगोदर काही महत्त्वाची माहिती सांगून घेतो की आपल्याला यामध्ये कसे काम मिळणार आहे। तर आपण बघू शकता इथं स्पष्टपणे लिहिलेलं आहे, पेटीएम सर्व्हिस एजंट बनून आपण इथं पार्ट टाइममध्ये काम करून 30,000 पर्यंत आरामात कमवू शकता। इथं स्पष्टपणे लिहिलेले आहे, हे आपण वाचू शकता। या वेबसाईटची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे। तर चला कसे काम करायचे खाली येऊन जाणून घेऊया। तर आपण बघू शकता इथं त्यांचा एक व्हिडिओ पण आहे, यामध्ये कसे काम करायचे याचा व्हिडिओ जर आपल्याला बघायचा असेल तर आपल्याला डायरेक्टली इथं प्ले इथं क्लिक करायचं आणि तो व्हिडिओ बघून आपण शिकू पण शकता। या व्हिडिओमध्ये पण मी आपल्याला पूर्ण माहिती तशी सांगणारच आहे। तर आता आपल्याला नक्कीच प्रश्न पडला असेल की यामध्ये आपल्याला नक्की काम कसं करायचं आणि कशामध्ये काम करायचं, तर मी आपल्याला ते सगळ्यात पहिल्यांदा समजून सांगतो। तर यामध्ये आपल्याला काम करायचं आहे, हे जे पेटीएमचे प्रोडक्ट आहे ते सेल करायचं, हे आपल्याला काम करायचं। याचे आपल्याला कमिशन भेटणार आहे, ते आपल्याला पेटीएममध्ये भेटणार नाही तर आपल्या बँकमध्ये भेटणार, त्याचे आपल्याला कमिशन भेटणार आहे। तर आपल्याला पेटीएमचे जे प्रोडक्ट आहे ते सेल करायचं, हे आपलं काम आहे। तर प्रोडक्ट सेल करायचं म्हणजे आपल्याला नक्की काय करायचं हे आपल्याला लगेच प्रश्न पडला असेल, तर ते मी आपल्याला समजून सांगत आहे। तर आपण बघू शकता आपण कुठे पण गेला तर आपण असा QR कोड नक्कीच बघितला असेल। कुठं पण आपण छोट्या मोठ्या शॉपिंगमध्ये गेलं तर आपण असा QR कोड नक्कीच बघितला असेल। तर आपल्याला हा QR कोड लोकांना द्यायचा आहे म्हणजे त्यांना असा त्यांचा QR कोड तयार करून द्यायचा आहे त्यांच्या दुकानामध्ये जाऊन। आपल्याला जसे की आपण एखाद्या शहरामध्ये राहताना तर आपण थोडं कॉलेजच्या इकडे तिकडे दुकानं असतात छोटे मोठे, केवढं पण दुकान असलं जसे की किराणा मालाचं दुकान असेल नाही तर आपल्याला एखादा भाजीपालाचं जरी दुकान असेल त्यामध्ये आपल्याला हा QR कोड त्यांना बनवून द्यायचा आहे, त्यांचं बँकला लिंक करून द्यायचं आहे। हेच आपलं काम आहे आणि हे काम आपल्याला करायचं आहे। म्हणजे आपण कुठं पण एखादा मोबाईल शॉपिंगमध्ये गेला तर तिथं पण आपण असा QR कोड नक्कीच बघितला असेल। तर आपल्याला करायचं काय, त्या दुकान मोबाईल शॉपिंग जायचं, ही पूर्ण ट्रेनिंग ते देतात, पेटीएमकडून त्यांचे लोक देतात आपल्याला। स्वतः ते आपलं एक व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पूर्ण ट्रेनिंग घेतली जाते, त्याच्यासाठी अप्लाय पण करावं लागतं, ते पुढे मी आपल्याला सांगणार आहे। आणि आपल्याला फक्त एका दिवसाची ट्रेनिंग घ्यायची आणि आपलं लगेच काम सुरू होणार आहे। आपल्याला काहीच नाही करायचं, असे जे QR कोड आहे ते लोकांना द्यायचे आहे आणि त्याचे आपल्याला पैसे भेटणार आहे। जेवढे जास्त QR कोड करून म्हणजे एखाद्या समजा आपण
एखाद्या मोबाईल शॉपीला हा QR कोड दिला आणि त्यावरतून जितके बी पेमेंट होतील त्याचं काही कमिशन आपल्या बँकमध्ये जमा होणार, आपल्या खात्यामध्ये जमा होणार, तेच आपल्याला पैसे भेटणार आहे प्रत्येक महिन्याच्या महिन्याला. जसे की आपण एखाद्या शहरामध्ये गेला आणि तिथं प्रत्येक शॉपीमध्ये जाऊन विचारले की आपल्याकडे QR कोड नसेल तर मी आपल्याला फ्रीमध्ये बसून देणार आहे. ती फ्री सर्व्हिस असते आणि त्याचे आपल्याला कमिशन भेटणार आहे. त्यांना तर ती फ्रीमध्ये भेटते आणि आपल्याला त्याचं काही कमिशन भेटतं. जसं जसे इथून काही पण पेमेंट होतात त्याचे आपल्याला कमिशन भेटत जातं. आणि समजा एखादी मोबाईल शॉपी आहे तिथं दिवसातून किती ट्रान्झॅक्शन होतात तर आता आपल्याला तर माहितीच आहे लॉकडाऊनमध्ये पैशाचे व्यवहार खूपच कमी झालेले आहेत आणि ऑनलाईन खूपच व्यवहार जास्त होत आहेत. तर हे ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी QR कोड याची खूपच गरज पडते. म्हणजे कुठंही हा QR कोड स्कॅन केला तर लगेच पेमेंट करता येते. तर हा QR कोड प्रत्येक दुकानासाठी आपण उपलब्ध करून द्यायचा आहे. जितके जास्त QR कोडवरतून स्कॅन करून जेवढे जास्त पेमेंट होतील त्या दुकानावरतून तेवढे जास्त आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स म्हणजे आपले जास्त पैसे वाढणार आहे, तेवढे जास्त आपला पेमेंट वाढणार आहे. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. साध्या आणि सोप्या भाषेत मी आपल्याला हे समजून सांगितले आहे. हे फक्त एक काम झाले, पुढचे काम मी आपल्याला समजून सांगणार आहे. तर आपल्याला हे समजलं असेल, जर समजले नसेल तर कमेंट करा, नक्कीच मी आपल्याला त्याचा रिप्लाय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. तर हे आपलं काम आहे, म्हणजे हे सगळं सोपं काम आहे. जसं की आपण एखाद्या शहरामध्ये गेला तर आपल्याला प्रत्येक शॉपीमध्ये जायचं आहे, तुमच्याकडे QR कोड आहे का असं विचारायचं आहे. याची पूर्ण ट्रेनिंग ते तुम्हाला देणार आहे. मी फक्त आपल्या भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. याची पूर्ण ट्रेनिंग तुम्हाला देणार आहे. जेव्हा तुम्ही इथं अप्लाय करतील ना, जेव्हा इथं आपला नाव करून आपण जेव्हा अप्लाय करतील तेव्हा आपली पूर्ण ट्रेनिंग घेतली जाणार एका दिवसासाठी. आणि ट्रेनिंग घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण कसे काम करायचे ते समजून सांगणार आहे ते, परंतु मी आपल्याला फक्त सांगत आहे, थोडीशी आपल्याला त्याची ओळख करून देत आहे, कसं आपल्याला नक्की काम कसं असणार आहे. तर आपल्याला असं जाऊन विचारायचं आहे, त्यांच्याकडे नसेल तर आपल्याला फक्त 5 मिनिटात आपला त्यांना त्यांचा QR कोड तयार करून द्यायचा आहे. 5 मिनिटं लागतात आपल्याला QR कोड त्यांना तयार करून द्यायचा आहे आणि त्याच्यावरतून जेवढे पण पेमेंट होतील त्याचे आपल्याला कमिशन मिळणार आहे. ते आपल्याला जेवढे जास्त त्याच्यावरतून ट्रान्झॅक्शन होतील आपण QR कोड बनवून दिल्यानंतर तर त्याचे कमिशन आपल्या अकाउंटमध्ये जमा होत जाणार आहे. तर चला सुरू करूया पुढचा टॉपिक, अजून कोणते काम आहे त्याच्याविषयी. दुसरं महत्त्वाचं काम आहे ते आपण बघू शकता इथं बिल पेमेंट्स. म्हणजे आता जसं की तुम्हाला मी समजून सांगतो सोप्या भाषेत, जसं की आपण कुठं पण जाता तर आता सगळेच पेमेंट ऑनलाईन झाले आहे. जसं की आपण बघू शकता मोबाईल आपण रिचार्ज टाकतो ते पण ऑनलाईन झालं आहे, मूवी तिकीट, त्यानंतर आपण बघू शकता केबल TVचं रिचार्ज, त्यानंतर बिल पेमेंट कोणतं जसं की इलेक्ट्रिसिटी, त्यानंतर टेलिफोनचं रिचार्ज, त्यानंतर ट्रेनचं जे आपलं तिकीट असतं ते बुक करणं, हे सगळेचे सगळे कामं ऑनलाईन झालेले आहेत. तर हे सगळ्यांनाच ऑनलाईन करता येत नाही, त्यासाठी आपण कोणाला पण ही सर्व्हिस देऊ शकतो. जसं की आपण एखादा हॉस्टेलमध्ये तर आपण डायरेक्टली दुसऱ्यांचा रिचार्ज करून त्याचं कमिशन मिळू शकतं पेटीएमवरतून. आपल्याला रिचार्ज करायचं पेटीएमवरतून, त्याचं कमिशन आपल्याला मिळणार आहे घर बसल्या. म्हणजे आपला जेव्हा वेळ असेल तेव्हा, जसं की एखादा आपण गावामध्ये असतो आणि आपण ही सर्व्हिस जॉईन केलेली आहे, ही जॉईन केल्यानंतर आपल्याला कमिशन भेटणार आहे. जसं की एखाद्याला आता गावात तर तुम्हाला माहितीच आहे, गावात सगळेजण रिचार्ज करत नाही, कुठे पण रिचार्ज उपलब्ध असत नाही. तर आपल्याला काय करायचं, ही सर्व्हिस उपलब्ध करून द्यायची लोकांना काय करायचं आहे, घर बसल्या आपल्याला रिचार्ज करून द्यायचं आहे आणि त्याचं आपल्याला कमिशन पण भेटणार आहे. आणि आपण गावाला पण 5 ते 10 रुपये एक्स्ट्रा पण घेऊ शकतो, कारण आपण त्यांना घर बसल्या इथं रिचार्ज करून देत आहोत. तर आपण त्यांच्याकडून पण कमिशन घेऊ शकता थोडे आणि इथं आपल्याला ऑनलाईन कमिशन तर ते भेटणारच आहे. तर हे अशा प्रकारे आहे, आपण एवढे जे रिचार्ज आहे ते ऑनलाईन करून देऊन त्याचे आपण कमिशन घेऊ शकता. जसे की अजून बस आहे, त्यांचं जे रिचार्ज आपली DTH ती TV असते त्याचं इलेक्ट्रिसिटी आपण बिल पेमेंट करू शकतो. त्यानंतर फ्लाईटचे आपण तिकीट बुक करून त्याचे आपल्याला पैसे मिळू शकतात. त्यानंतर बँकचे आपण ट्रान्झॅक्शन करून, जसं की ही पेमेंट बँक आहे, आपल्याला माहितीच आहे पेटीएम पेमेंट बँक आहे, इथे पण आपण काही ट्रान्झॅक्शन करून आपण इथं दुसऱ्यांच्या खात्यामध्ये बँकमध्ये पैसे टाकून त्यांचे आपण कमिशन मिळू शकतो. त्यानंतर आपण बघू शकता लोन देऊन आपण, म्हणजे गोल्ड लोन असतं हे पेटीएमकडून, ते आपण लोकांना देऊन त्याचे कमिशन मिळू शकता. अशा भरपूर सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहे पेटीएम सर्व्हिस एजंटना. यांना आपल्याला म्हणजे आपण हे पेटीएमचे जे वर्क फ्रॉम होम आहे आपण कुठून पण हे करू शकता. जसं की आपण हे जॉईन केले, जसं की आपण बिल पेमेंट कोणाचं पण आणि जे बिल पेमेंट असतं ते करून देणार आहेत आपल्या गावाकडून. आपण नाही ते शहरात असेल तर आपण शहरात जाऊन कोणाला पण आपल्या मित्रांना, आणि त्या हॉस्टेलमध्ये राहत असेल तर आपल्या जेवढे पण मित्र आहेत त्यांचे मोबाईल रिचार्ज, त्यानंतर मूवी तिकीट्स, केबल TV त्यांच्या घरच्यांना कोणाला पाहिजे असं रिचार्ज ते करून आपण इथून पैसे कमवू शकता. तर आपल्याला हे सर्व करण्यासाठी पेटीएम सर्व्हिस एजंट बनावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला पेटीएम सर्व्हिस एजंट बनल्यानंतर आपल्याला पूर्णपणे 1 दिवसासाठी ट्रेनिंग दिली जाते आणि त्या ट्रेनिंगमध्ये आपल्याला शिकवलं जातं की यामध्ये आपल्याला कसे काम करायचे, आपल्याला कसे पैसे मिळणार, किती टक्के कमिशन मिळणार, पूर्ण आपल्याला माहिती दिली जाते. ही पूर्णपणे फ्री आहे, आपल्याला कुठल्या प्रकारचा चार्ज लागणार नाही. आपल्याला फक्त शिकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण ट्रेनिंग भेटल्यानंतर आपल्याला कुठं पण 1-2 रिचार्ज केले तरी आपल्याला त्याच्या मागं कमिशन भेटत जाणार आहे आपल्याला प्रत्येक वेळेस. तर चला आता बघूया आपल्याला पुढची माहिती काय काय यामध्ये भेटत आहे. मी आपल्याला यामध्ये 2 कामं सांगितली, ते सर्वात महत्त्वाचे आहे आणि सर्वात चांगले काम आहे.
तर हे काम आपल्याला आवडले असेल तर खाली आल्यानंतर आपण बघू शकता अप्लाय नाव इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। या वेबसाईटची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे। मी पुन्हा आपल्याला सांगत आहे। तर आपल्याला अप्लाय करण्यासाठी इथं अप्लाय नाव इथे आपल्याला क्लिक करावं लागणार आहे। तर वेबसाईटची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्याचबरोबर कसं अप्लाय करायचं ते पण पुढे सांगणार आहे। तर खाली येतो अजून काही माहिती बाकी आहे ती मी आपल्याला सांगून घेतो। तर आपण बघू शकता इथं हे काम सुरू करण्यासाठी म्हणजे आपल्याला हे जॉईन करण्यासाठी पार्ट टाइम जॉबमध्ये काम करण्यासाठी आपल्याला काय काय हवं आहे ते मी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सांगून घेतो। तर आपण बघू शकता आपण 18 वर्षाचं म्हणजे आपलं 18 वर्ष कंप्लीट झालेलं पाहिजे आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याकडे एक अँड्रॉइड स्मार्टफोन पाहिजे आहे म्हणजे आपल्याकडे एक अँड्रॉइड मोबाईल पाहिजे आहे की आपल्याला हा महत्त्वाचाच आहे। म्हणजे हे काम सुरू करण्यासाठी आपल्याला एक मोबाईल असणं गरजेचंच आहे आणि 18 वर्ष आपलं कंप्लीट झालेलं असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपल्याला कम्युनिकेशन स्किल आपल्याला पाहिजे आहे म्हणजे आपल्याकडे कम्युनिकेशन म्हणजे बातचीत करायचं स्किल असणं गरजेचं आहे। जसं की आपण एखाद्या दुकानामध्ये गेलं तर त्यांना सांगता आलं पाहिजे की आपण कोणती सर्व्हिस देणार आहे, आपल्याला याचा फायदा काय होणार आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे समोरच्याला। जसं की आपण QR कोड त्यांना देणार आहे ते आपल्याला सांगता आलं पाहिजे की आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून आपण पण कॅशबॅक मिळू शकतात। त्याचबरोबर जे आपल्याकडून हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करणार आहे त्यांना पण आपण पैशांची देवाणघेवाण न करता डायरेक्टली ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून हे जे आपलं कम्युनिकेशन होतं हे बातचीत होती ती चांगली करता आली पाहिजे। त्याच्यावर सोबत म्हणजे जी व्यक्ती आहे त्यांच्यासोबत ही चांगली बातचीत करता आली पाहिजे हे आपल्याकडे स्किल असणं गरजेचं आहे। तर हे काही नॉर्मल हे 3 आपल्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये अप्लाय करू शकता। तर आता वेबिनार होतात म्हणजे आता हे पूर्ण काम आहे आपण ठरवली की हे काम करायचं आहे तर याची ट्रेनिंग होते त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अप्लाय करावं लागतो। त्यानंतर ईमेलने आपल्याला सेंड केलं जातं ईमेल सेंड केला जातो की आपला वेबिनार कधी होणार आहे। त्यानंतर आपल्याला तो वेबिनार जॉईन करायचा आहे। ऑनलाईन आपल्याला 1 ते 2 तास शिकवलं जाईल कसं काम करायचं आहे। आपला ID वगैरे सगळं तयार करून दिला जाईल। त्यानंतर आपण हे काम करू शकता। त्याचा वेळ आहे सकाळी 11 वाजता। आपण बघू शकता ट्यूसडे, थर्सडे आणि सॅटर्डे या 3 दिवशी हा वेबिनार घेतला जातो आणि हा 11 वाजता वेबिनार होतो। हा ऑनलाईन केला जातो आपल्याला कुठेही जायची गरज नाही। आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण हा घर बसल्या करू शकता आणि आपण लगेच काम जॉईन करू शकता। त्यासाठी आपल्याला साइन अप करावे लागेल। त्यानंतर वेबिनारची लिंक आपल्याकडे येईल ती जॉईन करून आपण इथं हे पूर्ण काम जॉईन करू शकतो। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अप्लाय नाव इथं जाऊन आपल्याला हे अप्लाय करावं लागेल। अप्लाय कसं करायचं मी पुढे सांगणार आहे। तर आपण बघू शकता हा वेबिनार आपल्याला जॉईन करायचा आहे। तर आपण नवीन असाल तर यावरती आपल्याला क्लिक हे करून आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे। जर आपण ऑलरेडी इथं पेटीएम सर्व्हिस एजंट असाल त्यांच्यासाठी पण 11 वाजता वेबिनार असतो। तर हे ऑलरेडी ज्यांनी जॉईन केलेलं आहे त्यांच्यासाठी इकडचा वेबिनार असतो आणि जे आता नवीन जॉईन करणार आहेत त्यांच्यासाठी इकडचा वेबिनार असतो। तर हे काही महत्त्वाची माहिती आहे ती ही पूर्ण आपल्याला समजली असेल। आता मी आपल्याला सांगतो की यामध्ये अप्लाय कसं करायचं, याला जॉईन कसं करायचं। खूप ठिकाणी अप्लाय नाव इथं असं लिहिलेलं आहे। जर आपल्याला नाही गवसलं तर आपण बघू शकता इथं अप्लाय नाव इथं ऑप्शन आहे। इथं आपल्याला क्लिक करायचं आहे अप्लाय करण्यासाठी। त्याबद्दल आपण बघू शकता ज्यांनी पण इथे जॉईन केलेलं आहे त्यांचे रिस्पॉन्स किती मस्त आलेला आहे। इथं खूप मस्त त्यांचे म्हणजे त्यांची जी अनुभव आलेला आहे आपल्या भाषेमध्ये त्यांनी पूर्णपणे सांगितलं आहे। कारण हे काम खूप लोक करतात। आपण बघू शकता इथं खूप लोकांनी त्यांचे मत मांडले आहे की यामध्ये कसे काम करून चांगले पैसे कमवू शकतो, एक्स्ट्रा इन्कम आपण जनरेट करू शकतो। तर चला आता सुरुवात करूया अप्लाय कसं करायचं, यामध्ये जॉईन कसं करायचं। त्यासाठी अप्लाय नाव इथं आपल्याला क्लिक पण जसं अप्लाय नाव इथं क्लिक करायचं आपण बघू शकता अशा प्रकारे उघडून येईल। तर आता आपल्याला फॉर्म फिलअप करायचं आहे त्यानंतर आपण इथं अप्लाय करून देऊ। तर चला शिकूया कसं अप्लाय करायचं। त्यासाठी आपल्याला खाली यायचं त्यानंतर आपल्याला इथं पूर्ण नाव टाकायचं आपलं पूर्ण नाव टाकल्यानंतर जनरल आपल्याला सिलेक्ट करायचं, मेल फिमेल आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं इथं सिलेक्ट टेस्ट म्हणजे आपलं कोणतं राज्य आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। त्यासाठी इथं क्लिक करून आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला सिलेक्ट सिटी, आता सिटी कोणती सिलेक्ट करायची, आपलं तालुका आपण इथं सिलेक्ट करू शकतो। आपण ज्या तालुक्यामध्ये असतो तो तालुका आपण इथं सिलेक्ट करू शकतो। आता इथं पिनकोडचा ऑप्शन आहे। आता काही ठिकाणी तालुक्याचाच पिनकोड आपला स्वतःचा पिनकोड असतो, एरियाचा पिनकोड नाही तर आपला जर तालुका मोठा असेल तर आपला जो एरियाचा पिनकोड आहे तो आपल्याला पिनकोड टाकायचा आहे। तर सर्वांनाच आपला पिनकोड माहीतच असतो, आपला एरियाचा पिनकोड कोणता आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे। त्यानंतर ईमेल ID, आता ईमेल ID आपल्याला महत्त्वाचा आहे, खूपच महत्त्वाचा आहे यामध्ये। तर ईमेल ID आपल्याला स्वतःचा आणि अचूक टाकायचा आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आपल्याला ईमेल ID पुन्हा एकदा चेक करून इथे टाकायचा आहे, महत्त्वाचा आहे हा ईमेल ID। त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर, आपला एक फोन नंबर द्यायचा, आपला चालू फोन नंबर। त्यानंतर आपण बघू शकता इथं एज्युकेशनल म्हणजे आपलं किती आपलं क्वालिफिकेशन आहे ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे। आपण 10वी 12वी किती शिकलेलं आहे ते आपल्याला इथं सिलेक्ट
करायचं आहे। त्यानंतर आपल्याला काय नाही करायचं, इथं डेट ऑफ बर्थ म्हणजे आपली जन्मतारीख आपल्याला टाकायची आहे आणि आपण बघू शकता इथं अँड्रॉइड स्मार्टफोन आपल्याकडे आहे का असं विचारत आहे। इथं सिलेक्ट करून आपल्याला यस क्लिक करायचं आहे। तर काहीच नाही, इथं फक्त यस करायचं आहे। त्यानंतर आपण बघू शकता इथं वेबिनार चूज वेबिनार म्हणजे केव्हा वेबिनार आपण करणार आहे, कोणत्या वारी आपण इथं वेबिनार जॉईन करणार आहे, त्यांचं लेक्चर केव्हा जॉईन करणार आहे शिकण्यासाठी। तर आपल्याला इथं क्लिक करून ते जॉईन करायचं आहे, म्हणजे कोणत्या वारी आपण जॉईन करणार आहे ते सिलेक्ट करायचं आहे। काही नाही, इथं आपल्याला फक्त आपली डेट इथं सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं आहे। आता आपण बघू शकता इथं आपल्याला ही जी माहिती आहे ही कुठून भेटलेली आहे, तर आपण इथं गुगल पण सिलेक्ट करू शकतो। याच्यामध्ये जाऊन आपण गुगल आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काहीच नाही करायचं, इथं सबमिट इथं क्लिक करायचं आहे। हे आपला अप्लाय झालेलं आहे, पूर्णपणे फॉर्म फिलअप झालेला आहे आणि आता आपल्याला इथं सबमिट इथं क्लिक करायचं आहे आणि आपण सक्सेसफुली यामध्ये रजिस्टर केले जाऊ। तर ही पूर्ण प्रोसेस आहे यामध्ये अप्लाय करायची। त्यानंतर आपल्याला ईमेलने आणि फोन नंबरने कळवण्यात येईल की आपल्याला कसं काम आपल्याला ईमेलने लिंक सेंड केली जाईल आपली वेबिनारची, तो जॉईन करायचा आहे। पूर्ण माहिती आपल्याला फोनवरती पण दिली जाईल। तर अशा प्रकारे हे पार्ट टाइम जॉबमध्ये आपल्याला काम करण्यासाठी इथं अप्लाय करायचं आहे। पूर्ण माहिती मी आपल्याला पूर्णपणे सविस्तर सांगितली आहे। यामध्ये आपल्याला काही पण कळालं नसेल तर नक्कीच कमेंट करा, त्याचा रिप्लाय आपल्याला नक्कीच मिळणार आहे। अजून जर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या, जी बेल येते तिला क्लिक करून घ्या। तर चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।